भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी सर्वसाधारण जागेवर जयकुमार ब्रह्मदेव माने या नावे येतोय. गेले 15 वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व केलेला हा प्रभाग क्रमांक 26 कुमटेगाव ते सोरेगावच्या दरम्यानचा जोडे सोलापुराचा जवळपास अर्धा भाग या प्रभागात येतो. 15 वर्ष सातत्यानं मूलभूत सुविधेचा पाठपुरावा करून बऱ्यापैकी कामं आज तागायत झाले, पण इतकी नागरी व्यावसायिक वाढतात तितक्या कामाच्या समस्या सुद्धा आणखी आता सुद्धा महानगरपालिकेला भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे. त्रिवार सत्य सत्तेतला पक्ष देशामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि खाली आमच्या 3 आमदार, एक माजी आमदार आणि आमचे शहर अध्यक्ष यांनी संयुक्तपणे 75 पारचा जो नारा केला त्याच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठलाही विकास निधी आम्हाला कमी पडणार नाही. अनुभवी नगरसेवक या नात्यानं आम्ही ऑलरेडी तिथे आहोतच. आणखी चांगल्या पद्धतीने या निमित्तानं आम्हाला काम करायला संधी पक्षाने दिली. विशेषतः पक्षाचे मनापासून आभार मानतो. मागच्या निवडणुकीला किंवा त्याच्या अगोदरच्या निवडणुकीला वेगळ्या पक्षात काम केलं असताना सुद्धा त्यांनी आमची दखल घेतली, त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. आता यापेक्षा जोमदार काम आणि जोरदारपणे जोरकसपणे काम करायचा आमचा प्रयत्न राहील. माझ्याबरोबर आमच्या एक भगिनी संगीताताई जाधव, आणखी एक दीपक जमादार असे 3 उमेदवार, मी आणि स्वतः इतर 2 असे उमेदवार संयुक्तपणे पक्षाने आम्हाला दिलेले. मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यावर आहे आणि विशेषतः भाजपाला अत्यंत अनुकूल वातावरण या निमित्तानं आहे. हे वर्षभरात एवढे धडाकेबाज निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतले की पाणी पुरवठ्याची दुसरी लाईन करून घेतली त्यांनी, आता अंतर्गत जलवाहिनीची घेतली, ड्रेनेजच्या समस्या जवळपास संपत आलेत. IT पार्कला त्यांनी विशेष म्हणजे सोलापूरला सगळ्या बाजूने रोखायचं त्यांनी प्रयत्न केला असता तर ते बाहेर जाणारी जी मुलं, शिकलेली मुलं होती, 8-10 इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर सारख्या शहरात असताना, जवळपास 18-20 पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेज असताना सुद्धा शिकली मुलं की जा मुंबईला, जा पुण्याला, जा बेंगलोरला, हैदराबादला, ओव्हरऑल सगळ्या भारताभरात जात होती. ती आता रोखाचा थोडासा माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी तो लक्षात आले आणि त्यांनी त्वरित IT पार्कला मान्यता दिली, जागा संपादित केली आणि काही थोड्या दिवसात या कामाला सुरुवात होईल आणि 2 वर्षात यानंतर अत्यंत सोलापूर चित्र बदललेलं दिसेल